जमिनीवरील वाहतूक, लँड ट्रान्सपोर्ट. तर जी वाहतूक जमिनीवरून केली जाते रस्त्याच्या साहाय्याने आणि रस्त्यावरील रुळाच्या साहाय्याने, ही सगळी वाहतूक जमिनीच्या पृष्ठभागावरून होणारी जी वाहतूक आहे ही जमिनीवरील वाहतूक. या जमिनीवरील वाहतुकीचे मुख्य दोन प्रकार पडतात. एक रस्ते वाहतूक, रोड ट्रान्सपोर्ट, आणि दुसरी रेल्वे वाहतूक. तर आता आपण पहिला त्यातला जो प्रकार आहे रस्ते वाहतूक ते पाहूया. रोड ट्रान्सपोर्ट, जी वाहतूक रस्त्याच्या साहाय्याने केली जाते त्या वाहतुकीला रस्ते वाहतूक असं म्हटलं जातं. म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागावरती रस्ता बनवला जातो, वाट बनवली जाते आणि त्या वाटेवरून ती वाहतूक केली जाते. मग ती पाय वाट असेल, कच्चा रस्ता असेल, पक्का रस्ता असेल, ही सगळी काय झाली? रस्ते वाहतूकच झाली. तर या रस्त्यांवरून जी वाहतुकीची साधनं आहेत रस्ते वाहतुकीमधली कोणकोणती आहेत? हमाल ओझं काय करतो? वाहतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतो. तर हा हमाल ओझं वाहून नेण्यासाठी कशाचा वापर करतो? रस्त्याचा वापर करतो. मग ती पायवाट असेल किंवा कच्चा रस्ता असेल किंवा पक्का रस्ता असेल, त्या रस्त्यावरून तो चालत जातो आणि ते ओझं वाहतो. तसंच प्राणी, पूर्वीच्या काळी चांगले रस्ते नसायचे, पायवाटा किंवा कच्चे रस्ते असायचे, त्यामुळं त्या ठिकाणावरून आणि मोठमोठी आता जी अत्याधुनिक वाहतुकीची साधनं आहेत, मोटारी वगैरे, ही वाहतुकीची साधनं पण पूर्वी नव्हती. मग अशा वेळी काय केलं जायचं की कच्चे रस्ते बनवायचे किंवा पायवाटा तयार करायचे आणि त्याच्यावरून प्राण्यांच्या साहाय्याने वाहतूक करायची. घोडे असतील, उंट असेल, हत्ती असेल, गाढवा असतील, घोडे, तर यांच्या साहाय्याने काय केली जायची? वाहतूक केली जात होती. तर ही प्राण्यांच्या साहाय्याने केली जाणारी वाहतूक असं त्याला म्हटलं जातं आणि ते देखील, त्यांना देखील रस्त्याची आवश्यकता होती. आता जसे आपण डांबरी रस्ते किंवा सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते पाहतो, असे रस्ते तेव्हा नव्हते. तेव्हा कच्चे रस्ते असायचे, पायवाट असायचे, त्या पायवाटेवरून कच्च्या रस्त्याने प्राण्यांच्या साहाय्याने वाहतूक केली जायची. किंवा बैलगाड्या होत्या, बैलगाडी, घोडागाडी, याच्यामधून देखील वाहतूक होत होती. त्यांना देखील त्यावेळी कच्चे रस्ते करून त्या कच्च्या रस्त्यांवरून त्या बैलगाडीच्या साहाय्याने माल वाहून नेला जात असे किंवा माणसांची वाहतूक देखील त्या बैलगाड्यांमधून केली जात होती. त्याच्यानंतर आल्या मोटारी, टेम्पो, बस, ट्रक, ही आधुनिक वाहतुकीची साधनं आली की ज्यांच्या साहाय्याने आता आपण सध्या कारखान्यामध्ये तयार होणारा माल बाजारपेठेत मिळतो किंवा माल तयार करण्यासाठी कच्चा माल हा कंपनीमध्ये आणतो दुसऱ्या ठिकाणावरून. तर ही वाहतूक करण्यासाठी ही वाहतुकीची साधनं आली की मोटारी, टेम्पो, बस, ट्रक आणि माणसांची वाहतूक करण्यासाठी पॅसेंजर वाहतुकीसाठीची ही साधनं आहेत. यासाठी रस्ते मात्र मग चांगले असणं गरजेचं असतं. मग ते पक्के रस्ते, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, डांबरी रस्ते असतील किंवा काही वेळा थोडे कच्चे रस्ते असले तरी देखील त्याच्यावरून देखील ही वाहतूक होऊ शकते. मग ज्या ठिकाणी उत्पादन होणार आहे, ज्या ठिकाणावरून माल येणार आहे, ज्या ठिकाणी बाजारपेठ आहे, ही सगळी ठिकाणं ही रस्त्यांच्या साहाय्याने जोडली जातात. म्हणजे अशा प्रकारे पूर्ण भारतभर काय झालेलं आहे? रस्त्यांचं जाळं विखुरलेलं आहे. माल वाहतूक आणि माणसांच्या वाहतुकीसाठी हे रस्त्यांचं जाळं किंवा रस्ते वाहतूक जी आहे ही अत्यंत उपयुक्त असते. दुसरं एक महत्वाचं म्हणजे रस्ते वाहतुकीत लवचिकता असते आणि मार्ग सहजासहजी बदलता येतो. आपण समजा मोटरसायकलवरती चाललो किंवा चारचाकी मोटर गाडीतून चाललो, तर आपण नेहमी पाहतो की जवळचा मार्ग कोणता असेल आणि जवळचा तो जर मार्ग, रस्ता जर चांगला असेल तर आपण फेऱ्याने जाण्यापेक्षा जवळच्या मार्गाने जाणं पसंत करतो. कारण जवळच्या मार्गाने जर गेलो तर काय होईल? अंतर कमी होईल, त्यानंतर त्या वाहनाला लागणारं जे इंधन आहे, डिझेल, पेट्रोल, ते कमी लागेल आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण जवळचा मार्ग निवडतो. आणि आता सांगितलं तसं वाहतुकी, रस्ते वाहतुकीचं जाळं असल्यामुळं जवळचा मार्ग शोधणं सहजासहजी शक्य झालेलं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे
ग्राहकांच्या दारापर्यंत ही रस्ते वाहतूक सेवा पुरवता येते. म्हणजे एखाद्या कस्टमरनी कंपनीतून माल मागवला रस्ते वाहतुकीच्या सहाय्याने तर तो त्याच्या घरापर्यंत येऊ शकतो. परंतु रेल्वे वाहतुकीने जर तो माल आला तर काय होईल, तो रेल्वे स्टेशन पर्यंत जाईल किंवा विमानाने आला तर एअरपोर्ट पर्यंत जाईल. परंतु रस्ते वाहतूक ही अशी एकमेव सेवा आहे की जी सुविधा ग्राहकांच्या दारापर्यंत त्याला देते. लक्षात, ग्राहकाच्या दारापर्यंत वाहतूक सुविधा देण्यातला एक महत्वाचा प्रकार म्हणजे रस्ते वाहतूक. हे महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने. पहा, ऑब्जेक्टिव्हला तुम्हाला रिकामी जागा किंवा जोड्याजोडाला ग्राहकाच्या दारापर्यंत वाहतूक सुविधा कोणत्या प्रकारातून मिळते, तर रस्ते वाहतुकीमधून. लक्षात, ट्रक व विविध प्रकारच्या मोटारींचा वापर प्रचंड वाढल्याने सध्या ही जी रस्ते वाहतूक आहे ही रस्ते वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करून चांगले मोठमोठे रस्ते, पक्के रस्ते बनवण्यात आहेत आणि यासाठी ही वाहतूक सुविधा अतिशय उपयुक्त आहे. कारण जास्तीत जास्त वाहतूक जी आहे कंपनीमध्ये तयार होणाऱ्या मालाची, कंपनीमध्ये येणाऱ्या कच्च्या मालाची ही रस्त्यावरून होणारी वाहतूक आहे. ट्रकच्या सहाय्याने किंवा इतर टेम्पो किंवा ट्रेलर याच्या सहाय्याने होणारी वाहतूक असल्याने या रस्त्याचा जास्तीत जास्त वापर करतो. त्यामुळे ज्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र आहे त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर चांगले रस्ते तुम्हाला त्या ठिकाणी असलेले दिसतील. कारण तातडीने त्या ठिकाणी माल आणणे आणि त्या ठिकाणाहून तातडीने बाजारपेठेत नेणे, ग्राहकापर्यंत पोहोच करणे हे फार महत्वाचं आहे. आणि तसं जर असेल तरच उत्पादनाला गती मिळते. त्यामुळे रस्ते वाहतुकीमुळे उत्पादन कार्यास गती मिळालेली आहे. उत्पादन प्रक्रिया दिवसेंदिवस वाढत आहे आणि सहजतेने तो माल ग्राहकापर्यंत आपल्याला पोच करता येतो, बाजारपेठेत पोच करता येतो, कारखान्यापर्यंत कच्चा माल आणता येतो. हे एक महत्वाचं वैशिष्ट्य हे या रस्ते वाहतुकीचं आहे. ठीक आहे, लिहून घ्या.